अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे साबळे जनविकास फाउंडेशनच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी पंचशील ध्वजारोहणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। दुपारी गावामधून महापुरुषांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सावित्रीबाई, ज्योतिबा फुले महिला लेझिम पथकानं पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। जाहीर सभेस पद्मश्री राहीबाई पोपेरे तसेच डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ, कोंभाळणेचे सुपुत्र डॉक्टर विजय पोपेरे, नाशिक जिल्हाध्यक्ष बौद्ध महासभा बाळासाहेब आव्हाड तसेच मुख्याध्यापक राजेश देठे, गावचे सरपंच नारायण बांबळे, उपसरपंच खंडू डहाळे, माजी सरपंच हिरामन पोपेरे, पोलीस पाटील बबनराव बिन्नर, माजी सरपंच दगडू बांबळे, उपसरपंच गोविंद सदगीर, माजी चेअरमन आनंदा सदगीर, भास्कर सदगीर सर, तुकाराम पोपेरे, विजय दराडे, रामनाथ पवार साहेब, भगवान देठे, वाघमारे सर, भीमसेन साळवे, राजू सदगीर, जयवंत पराड, रंजना पराड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांनी महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं आवाहन करत मारुती मेंगाळ यांनी सर्व ग्रामस्थ तरुणांना प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होऊन आपण आदर्शवादी आचार-विचार स्वीकारण्याचं आवाहन केलंय। कार्यक्रमामध्ये पोलीस दलामध्ये निवड झालेल्या युवक युवतींचा सत्कार, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच हेमंत सोनवणे सर यांच्या सौजन्यानं गुणवंत विद्यार्थिनींना माता रमाई पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साबळे जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील साबळे यांनी भूषवलंय। सूत्रसंचालन बाळासाहेब साबळे यांनी केलंय, तर स्वागत रामदास साबळे सर, प्रवीण साबळे, अशोक साबळे तसेच प्रास्ताविक शामराव साबळे यांनी, तर आभार प्रदर्शन राजू साबळे यांनी केलंय। या कार्यक्रमासाठी राजू पोपट साबळे, दीपक साबळे, आदिती, नम्रता, माऊ, रुपाली, संदीप साबळे यांनी भोजनाची व्यवस्था केली आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाजीराव साबळे, दीपक साबळे, सचिन साबळे, प्रथमेश साबळे, वाळीबा साबळे, देवराम साबळे तसेच हेमंत साबळे, मोहन साबळे, सदाभाऊ साबळे, भूषण, सम्राट, मच्छिंद्र साबळे यांनी प्रयत्न केले। साबळे महिला मंडळाच्या परिश्रमामधून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला।